कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे हरवलायस? कुठे नाही, ऍक्च्युली तुझ्यात हरवलोय। छान वाटलं तुम्ही आलात आज सगळे, म्हणजे आपल्या फॅमिली सुद्धा क्लोज होतील ना, आणि आपली सुद्धा खूप चांगली ओळख होईल नाही का? तुला एक विचारू का? विचार की, बिनधास्त विचार। खरं खरं सांगशील? हो मी तुझ्याशी खरंच बोलतो। ये बस। हे बघ, मी तुझ्याशी आयुष्यभर खरं बोलायचं ठरवलंय। बोल। खरंच? खरंच, अगदी खरं। बोल। तुझ्या मनात कुठली मुलगी आहे का दुसरी, किंवा तुला कोणी आवडायचं, किंवा आत्ताही आहे असं काही? दिव्या, हा प्रश्न विचारून तू चूक केलीस। नाही, हा प्रश्न विचारायची काही गरज नव्हती। थांब, म्हणजे खरंच आवडते? तुला आधीच सॉरी म्हणतो आम्ही। आय एम रिअली सॉरी। एकच मिनिट, आय विल शो यू। हा शिवाचा फोटो नाही देणार ना? हे बघ, ही मुलगी आवडते। झालं समाधान? असा विचार नको करू साग परत, कारण तुला भेटल्यानंतर मी तुझ्या खूप प्रेमात आहे, आणि मला तुझ्याशिवाय दुसरा कोणी फ्युचर पार्टनर नाही दिसत आहे। हा खरंच बोलतोय असं वाटतंय, पण अजून एक खडा टाकून बघते, नाहीतर नुसत्याच गप्पा मारत बसायचा हा। हाय, आता तू कुठे हरवलीस? मी हाच विचार करत होते की मला पण तू खूप आवडतोस, पण प्रेमात एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे ना। जसं बघ ना, काल मी अख्खी रात्र जागून तुझ्यासाठी ती बर्फी बनवली। थँक्स। आणि ती बर्फी खूप अल्टिमेट झाली। हा, फार मस्त आहे, तुझ्यासारखीच। हो, पण तशी दिसली पण पाहिजे ना मी। म्हणजे? हेच बोलतेय मी, प्रेमात आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे। आता खरं सांगितलं तर मला इथे यायच्या आधी खूप लाज वाटत होती। गळ्यात घालायला काही धड दागिनाच नव्हता, म्हणजे सगळे खोटे होते। मग आता असं असल्यावर कीर्तिताई तर बोलणारच ना। ती बोलली ते चुकीचंच आहे, पण आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू मीन। हे बघ, नाही, मी मन मोकळं करत होते, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको। गैरसमज काय त्यात? ही बेमाचं कर्तव्य आहे, हे घे। नाही अरे, खरंच नको। डोंट वरी। छान आहे, नाही पण नको, महाग असेल। दिव्या, घे, माझ्याकडनं गिफ्ट आहे। तसं खरंच काही गरज नव्हती, पण त्यातल्या त्यात हा बरा आहे। हा बरा आहे, बघू। अरे मस्त आहे की, नाईस। हा मी बुक करतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।